देवीचे गुप्त नवरात्र. हे गुप्त नवरात्र वर्षातून 2 वेळा येतात. आपल्याला 2 नवरात्र माहिती आहेत. कोणते? शाकंभरी नवरात्र आणि अश्विन शुक्ल पक्षातील नवरात्र. आणि तिसरा देखील तुम्हाला माहित असेल, तो म्हणजे चैत्र महिन्यातलं येणारं नवरात्र. परंतु देवीचे अनेक नवरात्र आहेत, त्यामधले 4 नवरात्र प्रमुख मानले गेलेले आहेत. भगवतीच्या प्रत्येक महिन्यात 9 दिवसाची साधना आपण करू शकतो आणि दुर्गाष्टमी ज्या दिवशी असते त्या दिवशी ते साधनेची 2 दिवसांनी सांगता होत असते. जर एखाद्याला अनुष्ठान करायचं असेल तर अमावस्या किंवा पौर्णिमेपासून तो सुरू करत असतो. परंतु आता जे नवरात्र चालू आहेत याचं महत्व काय? हे नवरात्र का केले जातात आणि हे नवरात्र प्रपंचिक माणसांनी करावे का, आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हे नवरात्र जे गुप्त नवरात्र आहे ते तंत्र साधनेतले तांत्रिक व्यक्तींनी करावे, किंवा एखादा व्यक्ती अतिशय वरच्या लेवलला पोहोचलेला आहे, पैसा संपत्ती धन इतकं झाले की 1000 दुश्मन पैदा झाले, त्यावेळेस गुप्तपणे भगवतीची साधना करणं म्हणजे देवीचे गुप्त नवरात्र पालन करणं. गुप्त नवरात्रामध्ये ब्रह्मचर्य, एक वेळेचा अन्न व त्याच सोबत सर्व ऐशो आराम त्यागावे लागतात आणि भगवतीला लीन व्हावं लागतं. दररोज गंगेच्या ठिकाणी स्नान करावं लागतं किंवा जिथे कुठं पवित्र नदीचं पात्र असेल तिथं स्नान करावं लागतं. अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान येथे देवीचे प्रमुख 3 नवरात्र साजरे केले जातात. ओम काली.